पैठण तालुक्यातील विहा मांडवा ते इंदेगाव रस्त्यावरील डाव्या कालव्यावर उभारलेला पूल गुरुवारी रात्री सुमारे कोसळला। पुलाच्या मध्यभागी अडकलेल्या ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पुलाचे दुरुस्ती काम पूर्वीही मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केलंय। सध्या या मार्गावरून चौंढाळा आणि गुळमेश्वर येथील साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारी शेकडो वाहने दिवस रात्र धावत आहेत। तसेच गोदावरी नदी पट्ट्यातून अवैध वाळू वाहतूक हायवा ट्रकद्वारे होत असल्याने पुलावर भार अधिक पडतोय। त्यामुळे पुलाची क्षमता ओलांडली गेली असून तो कमजोर झाला होता, अशी नागरिकांची तक्रार आहे। ग्रामस्थांनी तातडीने पर्यायी मार्ग उभारण्याची आणि पुलाचे दुरुस्ती काम जलद करण्याची मागणी केली आहे। नागरिक आता या घटनेसाठी अखेर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करताय। प्रशासनाने या गंभीर घटनेकडे त्वरित लक्ष देणं आवश्यक आहे, असा मतही यावेळी एमसेन न्यूजशी बोलताना नागरिकांनी व्यक्त केलंय। सिद्धार्थ मगर, एमसेन न्यूज, पाचोड।